नमस्कार. आज आपण श्री बिंझाणी सिटी कॉलेज आणि RS मुंडले धरमपेठ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आपण फॅकल्टी एक्सचेंज आणि स्टुडंट एक्सचेंज हा प्रोग्राम करतोय. आपला विषय आहे, आपण फिफ्थ सेमच्या विद्यार्थ्यांसाठी हा सगळा हे करतोय आणि आपला विषय आहे इंडियन इपिस्टेमॉलॉजी. आज आपल्याला याकरिता उद्बोधन करणार आहे किंवा आपल्याला आपल्या क्युरीज सॉल्व्ह करणार आहे मिस वर्षा जपे मॅडम, ज्या धरमपेठ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये फिलॉसॉफीच्या प्राध्यापिका आहे. मी जपे मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रास्तावाला आणि वक्तव्याला सुरुवात करावी. धन्यवाद सर. त्याच माझी ओळख झाली. मी RS मुंडले धरमपेठ मध्ये तत्वज्ञान हाच विषय शिकवते आणि इथे आपण आज जे जमलेलो आहोत ते याकरिता जमलेलो आहोत की फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत आणि स्टुडंट्स प्रोग्राम अंतर्गत आपण एकमेकांची भेट व्हावी आणि आपले जे विचार आहेत ते एकमेकांपर्यंत पोहोचावे, यासाठी म्हणून हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला होता. या मागचा आणखीन एक उद्देश असा होता की तुम्हा विद्यार्थ्यांजवळ उद्या 2-3 दिवसावर आपली परीक्षा सुद्धा आलेली आहे, तर त्या निमित्ताने एक उजळणी व्हावी. कारण कसं असतं की आपले टीचर तर आपल्याला शिकवतातच, पण नवीन काही कोणाकडून मिळालं तर ते बरं वाटतं, म्हणून आपण हा एक प्रयत्न करीत आहोत. तर सगळ्यात पहिले आपण आज जो विचार करणार आहोत तो म्हणजे इंडियन एपिस्टिमॉलॉजी, म्हणजे भारतीय ज्ञानमीमांसा, याचा आपण आज विचार करणार आहोत. आणि उद्या जी आपण लिंक पाठवू त्यामध्ये तत्वमीमांसेचा विचार करणार आहोत. तुम्ही सगळे जणांनी सिलेबस नक्कीच पाहिलेला आहे आणि सिलेबस प्रमाणे पहिले 2 युनिट हे ज्ञानमीमांसा याशी संबंधित आहेत. आता त्यातलं जे पहिलं युनिट आहे त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की ज्ञान म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय आहे, प्रमा म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय आहे, हे पहिल्या युनिटमध्ये येतं. आणि त्यानंतर दुसऱ्या युनिटमध्ये प्रमाण कोणती कोणती आहे याचा आपण विचार केलेला आहे. आता सगळ्यात पहिलं आपल्याला जे विचारात घ्यायचंय ते म्हणजे ज्ञान कशाला म्हणतात. तर न्याय दर्शनाच्या संदर्भात ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता इथे या ठिकाणी प्रमा आणि अप्रमा हे 2 भाग आलेले आहेत. आता प्रमा याचा अर्थ असा होतो की यथार्थ ज्ञान. आता यथार्थ ज्ञान म्हणजे काय बघा, हे जे प्रश्न आहेत ना हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ शकतात की प्रमा कशाला म्हणतात, अप्रमा कशाला म्हणतात, ज्ञान हा कोणाचा गुण आहे, तर तो आत्म्याचा गुण आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण न्याय दर्शनाच्या अंतर्गत ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे. मग या ठिकाणी जेव्हा आपण प्रमा हा शब्द वापरलाय, प्रमा याचा अर्थ होतो यथार्थ ज्ञान. आता यथार्थ याचा अर्थ असा होतो की अर्थाप्रमाणे असणारा, म्हणजे जशी वस्तू आहे तसंच जेव्हा तिचं वर्णन केलं जातं तेव्हा त्याला यथार्थ असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण एखादा पेन हातात घेतला आणि तो निळ्या रंगाचा असला आणि आपण त्याला निळाच म्हटला तर ते आपलं ज्ञान हे यथार्थ, योग्य, प्रमा या कॅटेगरीमध्ये येईल. या उलट किंवा यापेक्षा वेगळं जेव्हा आपण निळा असतानाही जर गुलाबी किंवा आणखीन कुठल्या रंगाने सांगितला तर त्या ज्ञानाला आपण अयथार्थ ज्ञान असं म्हणतो. आणि हे अयथार्थ ज्ञान म्हणजेच अप्रमा होय, हे लक्षात ठेवायचं. आता इथे मी ऑब्जेक्टिव्ह 2-3 गोष्टी सांगितल्या. एक, सगळ्यात पहिलं न्याय दर्शनातला ज्ञान म्हणजे आत्म्याचा गुण हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रमा याचा अर्थ होतो यथार्थ ज्ञान, अप्रमा म्हणजे अयथार्थ ज्ञान. इथपर्यंत आपण आलो. यानंतर जो आहे की प्रमेचे प्रकार आणि अप्रमेचे प्रकार. आता प्रमेचे प्रकार जे आहेत ते न्याय दर्शनाप्रमाणे 4 आहेत,
पण भारतीय दर्शनाचा, संपूर्ण भारतीय दर्शन जेवढेही आहेत त्यांचा जर आपण संपूर्णपणे विचार केला तर तिथे मात्र आपल्याला 6 प्रमाणं दिसतात. आता कोणती कोणती प्रमाण आहेत ती आपण आधी विचारात घेऊ. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी हे यथार्थ ज्ञानाचे साधन आहेत. आता यथार्थ ज्ञानाचे साधन याचा अर्थ काय, तर ज्यांच्या सहाय्याने आपल्याला योग्य ज्ञान होऊ शकतं त्याला यथार्थ ज्ञान असं म्हणतात. आपल्याला कोणते कोणते साधनं आहेत, आपली कोणती कोणती साधनं आहेत ज्यामुळे आपल्याला ज्ञान हे योग्य ज्ञान होऊ शकेल, ज्याच्या आधाराने आपल्याला होऊ शकेल, ते त्याला म्हणायचं प्रमाण. प्रमाण म्हणजे काय असा प्रश्न कारण कदाचित येऊ शकेल. तर प्रमाण म्हणजे काय, तर जी साधनं आहेत जी आपल्याला योग्य ज्ञान देतात त्यांना आपण प्रमाण असं म्हणतो. आता अप्रमा म्हणजे अयोग्य ज्ञान. आता हे जे प्रमा आहे त्याचा 3 भाग आहे, संशय, विपर्यय आणि भ्रम. हे 3 तिथे येतात आणि त्या 3च्या आधारे आपल्याला होणारं ज्ञान हे अयथार्थ मानलं गेलेलं आहे. आता इथे जेव्हा आपण येतो प्रमाणांचा, जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी आत्ताच 6 नावं घेतली होती की जी आपल्याला योग्य ज्ञान देतात. मी त्यावर जास्त फोकस करेन कारण त्याच्यावर बरेच प्रश्न हे तुम्हाला त्या ठिकाणी सापडतील. तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे प्रत्यक्ष. तर प्रत्यक्ष याचा अर्थ होतो डायरेक्ट ज्ञान. ठीक आहे, डायरेक्ट म्हणजे ज्यात कुठलाही आडपडदा नसतो, कोणाच्या सहाय्याने आपल्याला ज्ञान होत नसतं, आपल्याला डायरेक्ट ज्ञान जे होतं त्याला म्हणायचं प्रत्यक्ष. आता प्रत्यक्ष म्हटल्यामुळे तुमच्या डोळ्यापुढे आलं असेल ते म्हणजे फक्त डोळे, की आम्हाला प्रत्यक्ष ज्ञान कशाने होतं, तर फक्त डोळ्यांनी होतं. डोळ्यांनी फक्त प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला होत नाही, हे लक्षात ठेवाल. कारण बरेचदा असा कन्फ्यूज करणारा प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रत्यक्ष ज्ञान कशाने होतं, आणि मग त्यावेळी आपण काय करतो, फक्त जे चक्षु आहेत त्याला आपण त्या ठिकाणी टिकमार्क करण्याचा प्रयत्न करतो. पण हे लक्षात ठेवा, प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी अनेक साधनं या ठिकाणी आहेत. आता कोणती कोणती आहेत, तर आपली सगळ्यात पहिली पंच ज्ञानेंद्रिय आहेत. कोणती कोणती आहेत, 5 ज्ञानेंद्रिय. आता ही जी 5 ज्ञानेंद्रिय ही कोणती कोणती आहेत हे पहिले लक्षात घ्या. तुम्हाला कदाचित माहित असेल पण तरीही सगळ्यात पहिला आपला डोळा आहे, नंतर आपले कान आहेत, त्यानंतर आपली वाणी आहे म्हणजे जीभ आहे, त्यानंतर आपलं त्वचा आहे. या ठिकाणी हे महत्वाचे आहेत की जे आपल्याला सतत ज्ञान देत असतात. ठीक आहे, एखादा 4 आपण बोललो आता, ते म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. आता या ठिकाणी त्वचा हे जे म्हटलं ना हे खूप महत्वाचं आहे की त्वचेने सुद्धा आपल्याला डायरेक्ट ज्ञान होतं. ते कसं होतं, जर आपल्याला कोणी चिमटा काढला तर तो कोणाला सांगावा लागतो का चिमटा काढलाय, नाही, आपल्याला त्याचं ज्ञान हे प्रत्यक्ष आपोआपच होतं. आणि म्हणून त्वचेला सुद्धा या ठिकाणी महत्वाचा भाग मानलेला आहे प्रत्यक्षाच्या संदर्भात. यानंतर जो आपल्याला विचार करायचा आहे, आता प्रत्यक्ष ज्ञान जेव्हा होतं तेव्हा 2 स्टेजेस आहेत. एक आहे ती म्हणजे लौकिक ज्ञान आणि निर्विकल्पक प्रत्यक्ष आणि सविकल्पक प्रत्यक्ष. सगळ्यात पहिले तर तुम्ही चार्ट जर काढलात तर तुम्हाला खूप सोपं होईल असं मला वाटतं. सायमल्टेनियसली एक प्रयत्न करा. सगळ्यात पहिलं प्रत्यक्ष लिहा, प्रत्यक्षाखाली 2 भाग करा आणि त्यात निर्विकल्पक प्रत्यक्ष आणि दुसरं आहे सविकल्पक प्रत्यक्ष. आता निर्विकल्पक प्रत्यक्ष याचा अर्थ विकल्पासह आपल्याला ज्ञान होत नाही. आता विकल्पासह आपल्याला ज्ञान होत नाही याचा अर्थ काय, तर त्या मोमेंटला एक क्षणभराचा कधीतरी असा आपला मोमेंट असतो की ज्या वेळेला आपल्याला वस्तू आहे हे कळतं पण काय आहे काय नाही हे कळतच नाही. त्याचा आकार,
त्याची उंची, त्याची जाडी, त्याचा रंग हे सगळं समजायचं असतं. फक्त काहीतरी आहे असा जो क्षण असतो त्याला म्हणतात निर्विकल्पक प्रत्यक्ष. आणि सविकल्पक प्रत्यक्ष याचा अर्थ काय होतो की जिथे विकल्पासह आपल्याला ज्ञान होतं. तर हे विकल्प आत्ताच मी सांगितले तसे त्याचा रंग, उंची, जाडी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला त्या विकल्पासह तिथे कळलेल्या असतात. मग या सविकल्पक प्रत्यक्षाचे दोन भाग होतात. किती भाग होतात? दोन भाग होतात. एक आहे लौकिक प्रत्यक्ष आणि दुसरा आहे अलौकिक प्रत्यक्ष. ठीक आहे. सगळ्यात पहिलं काय झालं? प्रत्यक्ष. प्रत्यक्षाचे दोन भाग, निर्विकल्पक प्रत्यक्ष, सविकल्पक प्रत्यक्ष. सविकल्पक प्रत्यक्षाचे पुन्हा दोन भाग, ते आहेत लौकिक प्रत्यक्ष आणि दुसरा आहे अलौकिक प्रत्यक्ष. ठीक आहे. आता या लौकिक प्रत्यक्षामध्ये पंच ज्ञानेंद्रिय जी आता मी बोललेले आहे, ही 5 ज्ञानेंद्रिय आणि मन हे पण त्यात महत्वाचं आहे. हा, हे लौकिक प्रत्यक्षात येतं. आता हे जे मन आहे ना, हे सुद्धा आपल्याला डायरेक्ट ज्ञान देतं. आपल्याला असं सांगावं लागतं का आता दुःख झालंय, रडायला सुरुवात कर? नाही, आपल्याला ते डायरेक्ट कळतं की हा आता दुःख झालंय, आपल्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतील. आपण जर आनंदात असू तर आपल्याला सांगायची गरज नाही आता तू नाचला पाहिजेस किंवा आनंद व्यक्त केला पाहिजे, आपोआप होतंय. म्हणजेच हेही ज्ञान कसं असतं? प्रत्यक्ष ज्ञान या ठिकाणी असतं. यानंतर अलौकिक प्रत्यक्ष जे आहेत त्याचे 3 भाग होतात. किती भाग होतात? 3 भाग होतात. यामध्ये पहिलं आहे सामान्य लक्षण प्रत्यासत्ती. पहिलं काय आहे? सामान्य लक्षण प्रत्यासत्ती. हे बघा, मी हे जे सगळे कॉलम्स तुम्हाला सांगितलेले आहेत ना, हे पुन्हा ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतात की लौकिक मध्ये कोणते कोणते, अलौकिक मध्ये किती आहेत, त्यांची नावं कोणती आहेत. तर ऍटलिस्ट आपल्याला हे सगळं ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं की मी आकडा जेव्हा सांगते 3 सांगितले, 2 सांगितले, जे काही असतील ते तिथे तुम्ही लक्षात ठेवाल, जे ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला फायदेशीर राहतील. आता हे जे 3 भाग आहेत त्यापैकी पहिलं आहे सामान्य लक्षण प्रत्यासत्ती, दुसरं जे आहे ते ज्ञान लक्षण प्रत्यासत्ती आणि तिसरं आहे योगज प्रत्यक्ष. आता यातला सगळ्यात पहिला जो आहे तो आहे सामान्य लक्षण प्रत्यासत्ती. आता सामान्य लक्षण प्रत्यासत्ती यात आम्हाला प्रत्यक्ष ज्ञान होतं, पण इथे अलौकिक म्हणण्यामागचं कारण असं लक्षात घ्या. मी एक उदाहरण देते जेणेकरून तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की आपल्याला गाय जेव्हा दिसते ना तेव्हा एक इंडिव्हिज्युअल गाय दिसते, बरोबर आहे. ती कुठल्या तरी नावाची असेल, कदाचित कपिला असेल, कदाचित गौरी असेल, कोणीतरी असेल. तर ती जी काही असेल ती एक गाय आपल्याला दिसते. पण त्या सगळ्या ज्या काही एक 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 गायी आहेत यांना आपण गायच का म्हणतो? तर याचं कारण त्यात असलेल्या काही सामान्य गोष्टी ह्या आपण एकत्रित करून त्याचं ज्ञान आपोआप घेत असतो. म्हणजे गाय म्हटल्यानंतर त्याला गोत्व असं संकल्पना आहे की गाय म्हटल्यानंतर तुम्हाला एक आकृती डोळ्यापुढे आली असेल की तिला अशी शेपटी आहे, तिचा मधला भाग असा आहे, तोंड असं आहे, शिंग आहे वगैरे. ह्या ज्या सामान्य गोष्टी आहेत यांचं ज्ञान हे आपोआप प्रत्यक्ष झालं. एकदा तुम्ही कुठली तरी गाय पाहिली, दोनदा पाहिली, त्यानंतर तुम्हाला लक्षात आलं हिला गाय म्हणायचंय, कारण याचे कॉमन फॅक्टर तुम्ही एकत्र करून तुमची बुद्धी ती आकृती तुमच्या पुढे आणते आणि याला आपोआप करते, ही कोणाला सांगण्याची गरज नाही. म्हणून याला सामान्य लक्षण प्रत्यासत्ती असं म्हटलेलं आहे. दुसरं जे आहे ते आहे ज्ञान लक्षण प्रत्यासत्ती. आता हे जे ज्ञान लक्षण प्रत्यासत्ती आहे की नाही, इथे 2 पद्धतीने त्याचं एक्सप्लेनेशन आलेलं तुम्हाला दिसून येईल. सगळ्यात पहिलं आपण सोप्या भाषेतलं घेऊया, ते म्हणजे असं की एखाद्या छोट्याशा गोष्टीमध्ये सुद्धा विशेष काहीतरी दिसून जाणं. विशेष काहीतरी दिसून जाणं याचा अर्थ कसा की बघा, कवी लोक जे असतात ना त्यांना छोट्याशा गोष्टीत सुद्धा मोठं काहीतरी दिसून जातं. आपल्या सामान्य माणसाला ते कदाचित दिसणार नाही. आपल्याला भाकरीत चंद्र वगैरे शोधता यायचा नाही, पण जे याच्यापेक्षा वेगळा विचार करू शकतात ते एखाद्या छोट्याशा गोष्टीत खूप मोठा काही अर्थ शोधून काढतात आणि वेगळा अर्थ शोधून काढतात.
तो एक ज्ञान लक्षण प्रत्याशक्तीचा एक प्रकार आहे. दुसरा, वस्तू प्रत्यक्ष नसताना सुद्धा त्या वस्तूच्या सुगंधाची किंवा आणखीन कशाची तरी एकदम जाणीव होणं, याला सुद्धा ज्ञान लक्षण प्रत्याशक्ती असं म्हटलं जातं. आता हे बघा, हे कसं होतं आणि केव्हा होतं, तर कधी कधी उदाहरणार्थ तुम्ही उन्हाळ्या दिवसांमध्ये समजा अभ्यास करता आहात, जवळपास कुठेच मोगऱ्याची फुलं नाही आहेत, पण कधीतरी असं तुम्ही म्हणून जाता की आत्ता मला मोगऱ्याचा सुगंध आला होता, जेव्हा की मोगऱ्याचं फुल जवळ नव्हतं, दूर होतं, असेल किंवा नसेलही, पण त्याची जाणीव होऊन गेली. तर हे जे होतं, किंवा आपल्या श्रीनिवास दीक्षित यांच्या पुस्तकामध्ये चंदनाच्या तुकड्याचं उदाहरण तुम्ही दिलेलं बघितलं असेल, की बंद डब्यामध्ये, काचेच्या बंद डब्यात चंदनाचा तुकडा असतानाही त्याचा कधीतरी सुगंध जाणवतो, याला ज्ञान लक्षण प्रत्याशक्ती असं म्हटलं जातं. बघा, सामान्य लक्षण प्रत्याशक्ती झाली, ज्ञान लक्षण प्रत्याशक्ती झाली, आणि यानंतर तिसरी आहे ती म्हणजे योगज प्रत्यक्ष. ही कदाचित तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आणि ती अशी की आपल्याकडे ऋषी मुनी जे होते त्यांना वर्तमान, भूत, भविष्य यांचं सगळं ज्ञान, वर्तमानातलं तर आपल्याला पण होतं, भूतचं काही अंशी आपल्या लक्षातही असतं, पण ऋषी मुनींना मात्र त्यांच्या दिव्य शक्तीने मागचं संपूर्ण आणि पुढचं सुद्धा संपूर्ण ज्ञान होतं, आणि ह्यालाच त्यांनी योगज प्रत्यक्ष, हे सुद्धा प्रत्यक्ष, याचं कारण असं त्यांना कशाची सहाय्यता घ्यावी लागत नव्हती, त्यांना डायरेक्टली ते सगळं दिसायचं, आणि म्हणून हा तिसरा प्रकार प्रत्यक्षाचा इथे स्वीकारला गेलेला आहे. आता यानंतर जे आहे ना, ते आहे अनुमान. पण मागच्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी शिकलेले आहात, त्यामुळे आपण ते इथे स्किप करू, त्यावर प्रश्न सुद्धा विचारले जात नाहीत. एखाद कधीतरी आला तर अदरवाईज तो येणार नाही, हे साधारणपणे आपण बंधन पाळलेलं असतं. त्यानंतर तसं तुमच्या सरांनी सगळं घेतलेलं आहे, आपण रिव्हिजनच घेतो आहे, ती एक उद्या परवाच्या पेपरचा तुम्हाला त्याच्यामुळे नक्कीच हा सगळा फायदा होईल. यानंतर जे आहे ते आहे उपमान. ते काय आहे? उपमान. याला म्हणतात उपमिती स्वरूप ज्ञान म्हणजे उपमान. ठीक आहे. आता उपमिती स्वरूप ज्ञान याचा अर्थ काय, तर या ठिकाणी असं होतं की सगळ्यात पहिले तुम्हाला त्या वस्तूची इन्फॉर्मेशन मिळते. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती मिळते, आणि मग त्या माहितीच्या सदृश्य गोष्ट तुम्हाला दिसते. मग तुम्ही कनेक्ट करता की ही जी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे ही वस्तू आहे, म्हणजे ही ती वस्तू आहे, याला म्हणायचं उपमान. उदाहरणार्थ तुम्ही समजा नीलगाय बघितली नाही, आणि नीलगाईचंच उदाहरण श्रीनिवास दीक्षितांच्या पुस्तकामध्ये आहे सुद्धा, तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की त्यांनी म्हटलेलं नीलगाय पाहिलेली नाही, मग त्याच्या संदर्भात आपल्याला कोणीतरी सांगितलं की अशा अशा प्रकारची गाय असते, असं असं असतं, आणि असं जर दिसलं तर त्याला नीलगाय म्हणतात. आपण वनात गेलो की तशीच त्याच वर्णनाप्रमाणे एखादी गाय आपल्याला दिसली, आपण काय म्हणतो की ही ती नीलगाय आहे, याला म्हणायचं उपमान. याला प्रत्यक्ष का नाही म्हणायचं? कोणी बोलू शकेल? ऑलरेडी हे तुमचं सगळं वाचन झालेलं असेल, कोणी सांगू शकेल की उपमानाला प्रत्यक्ष का नाही म्हणायचं? एनीवन? बोललात तर छान वाटेल. कोणी सांगू शकाल? मॅम, कारण याचे डायरेक्ट ज्ञान नाही होत ना, कोणाच्या सांगण्यावरून कळते. दोन गोष्टी आपण तिथे आणतो. करेक्ट. या ठिकाणी आपण दोन गोष्टी एकत्र करतो, एक म्हणजे माहिती आणि दुसरं म्हणजे ती प्रत्यक्ष गोष्ट. हे जोडून जे ज्ञान आहे त्याला आपण उपमान म्हणतो, आणि म्हणून उपमान आणि प्रत्यक्ष यात निश्चित फरक आहे, हे लक्षात ठेवायचं. ऑब्जेक्टिव्ह मध्ये कोणी समजा म्हणालं की उपमान आणि प्रत्यक्ष एकसारखे आहे, रॉंग. करेक्ट, इनकरेक्ट असं काही आलं तर त्या ठिकाणी हे लक्षात ठेवा. ठीक आहे. यानंतर उपमान झाल्यानंतर आहे शब्द. ठीक आहे. आता शब्द म्हटल्यानंतर, शब्द म्हणजे आप्तवचन.
ठीक आहे. आता आप्तवचन, आप्त म्हणजे कोण? आप्त म्हटल्या नंतर तुमच्या डोळ्यापुढे कदाचित तुमचे नातेवाईक आले असतील. आप्त याचा अर्थ साधारणपणे नातेवाईक असा घेतला जातो, पण आप्तांचा हा अर्थ इथे अपेक्षित नाही आहे. तर आप्त याचा अर्थ खरा बोलणारा वक्ता. काय आहे? खरा बोलणारा वक्ता. जी व्यक्ती खरं आपल्याला सांगते त्याला आपण आप्त म्हटलं पाहिजे. मग आता शब्द हे कोणाचे स्वीकारायचे? तर जे खरे बोलतात त्यांचे शब्द हे स्वीकारायचे. मग आता हे शब्द स्वीकारताना शब्द प्रमाणाच्या संदर्भात काही अटींचं पालन झालेलं असलं पाहिजे. कुठल्या कुठल्या अटी आहेत ते पण येऊ शकतं. हा, कुठल्या कुठल्या अटी आहेत? 4 अटी आहेत. सगळ्यात पहिले शब्दाच्या संदर्भातल्या 4 अटी लक्षात ठेवायच्या. सगळ्यात पहिली अट जी आहे ती आहे आकांक्षा. ती काय आहे? आकांक्षा. आकांक्षा याचा अर्थ असा, मी समजा म्हणाले आग, तुमच्या डोळ्यापुढे आली असेल आग, पण मॅडम पुढे काय? लागली, विजली, कुठे गेली, है ना? मनात आलं असेल हे लागली, विजली ही जी काही निर्माण झाली ती आहे आकांक्षा. पुढे काय? त्याला म्हणायचं आकांक्षा. ही पूर्ण झाली पाहिजे. आकांक्षा ही पूर्ण झाली पाहिजे. जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा आकांक्षा पूर्ण होणं फार गरजेचं आहे. मग आता आकांक्षा पूर्ण होते, पण कधी कधी ती अयोग्य होते. म्हणजे समजा मी म्हणाले आग थंड आहे, तुम्ही म्हणाल मॅडम आग कधी थंड असू शकते का? है ना? म्हणजे इथे कुठे कोणता प्रॉब्लेम आहे? योग्यता. इथला दुसरी अट कोणती पूर्ण नाही झाली आहे? ती आहे योग्यता. आग ही कधीही थंड असण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही. त्यामुळे इथे आकांक्षा तर पूर्ण झाली, पण इथे काय नव्हतं? योग्यता नव्हती. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे तात्पर्य ज्ञान. तिसरं काय आहे? तात्पर्य ज्ञान. म्हणजे रेफरन्स लक्षात घेतला पाहिजे. जसं उदाहरणार्थ एकाच शब्दाचे अर्थ हे कधी कधी 2 असू शकतात, 2 पेक्षा जास्तही असू शकतात. पण आपण भलत्या ठिकाणी भलता अर्थ जर विचारात घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला शब्दज्ञान नीट झालं असं आपण म्हणणार नाही. मी यासाठी सतत सतत श्रीनिवास दीक्षितांच्याच पुस्तकाचा उल्लेख करते. याचं कारण असं आहे की परीक्षेमध्ये येणारे प्रश्न हे त्यावरच बरेचसे आधारित असल्या कारणाने मी तेच उदाहरण इथे घेते. तात्पर्य ज्ञानाच्या बाबतीत त्यांनी जो इथे जे उदाहरण घेतलेलं आहे ते आहे सैंधव या शब्दाचं. आता सैंधव म्हटल्यानंतर मीठ बहुतांशी मुलांच्या कदाचित डोळ्यापुढे आलं असेल. सैंधव म्हणजे मीठ, पण तेवढाच अर्थ नाही. सैंधव आणि त्याबरोबर मीठ हा जो एक अर्थ आहे आणि त्याचबरोबर त्याचा दुसरा अर्थ आहे घोडा. काय आहे? घोडा. समजा रणांगणावर कोणीतरी आहे आणि लढत आहे, त्याच्या घोड्याला काही इजा झाली आणि त्याने समजा म्हटलं सैंधव आण, आणि एखाद्याने मीठ आणायचं का हा प्रश्न केला, किती चुकीचं होईल, है ना? त्यामुळे ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. तात्पर्य ज्ञान आपल्याजवळ असलं पाहिजे. जेवायला बसलोय आणि म्हटलंय सैंधव आण, पण समजा घोडा आणायचा का असं क्वेश्चन झाला, दोन्ही ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या हे लक्षात असलं पाहिजे की जेव्हा शब्द ज्ञान आपल्याला होत असतं किंवा शब्दासंबंधी आपण ज्ञान घेत असतो तेव्हा या अटी पूर्ण झाल्याच असल्या पाहिजे. 1, त्याची आकांक्षा पूर्ण झालेली असली पाहिजे. 2, त्यामध्ये योग्यता असली पाहिजे. 3, त्याच्यामध्ये तात्पर्य ज्ञान असलं पाहिजे. आणि 4 ते म्हणजे सन्निधी. काय आहे? सन्निधी. आता सन्निधीचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहित आहे, पण मी पुन्हा सांगते. सन्निधी याचा अर्थ होतो जवळ आणणं. सन्निधीचा अर्थ काय होतो? जवळ आणणं. आता जवळ कोणाला कोणाच्या आणायचं आहे? शब्दांना शब्दांच्या जवळ आणायचं आहे. आता हे जेव्हा आणतो तेव्हा याच्यामध्ये 2 विचार त्या ठिकाणी पुन्हा मांडले गेलेले आहे. एक विचार जो आहे ना तो काळाशी संबंधित आहे. काळाशी संबंधित आहे याचा अर्थ मला समजा म्हणायचं आहे की मी अभ्यास करते आहे.
समजा हे विधान मला करायचं आहे. मी समजा सकाळी म्हणाले मी, आणि दुपारी म्हणाले अभ्यास, आणि रात्री म्हणाले करत आहे. काहीतरी अर्थ कोणाला तरी लागेल? इथे लागणारच नाही. त्यामुळे शब्द हे जवळ असले पाहिजे, हे एक मत सांगतं. दुसरं असं सांगतं की त्यांचा क्रम बरोबर असला पाहिजे, कारण क्रम बरोबर जर नसेल तर आपल्याला अर्थ कळत नाही. जसं मी आता म्हणाले की मी अभ्यास करीत आहे. ठीक आहे, समजा मी म्हणाले अभ्यास आहे करीत मी, तुम्ही म्हणाल हे तरी मी बरंच व्यवस्थित आणलंय. बरेचदा समजा शब्दांची खूप मोठं वाक्य आणि त्याची उलटापालट अशी काहीतरी करून टाकली तर आपल्याला पुन्हा ज्ञान होणार नाही, शब्द ज्ञान हे पुन्हा होणार नाही. आणि म्हणून हाही अर्थ त्या ठिकाणी काहींनी सुचवलाय की त्याचा क्रम फार महत्वाचा आहे. काहींनी त्याला वेळेच्या संदर्भात विचारात घेतलंय, तर काहींनी त्यांना क्रमाच्या संदर्भात विचारात घेतलेलं आहे. हे चारही प्रमाण कोणी स्वीकारलेले आहेत? हे चारही प्रमाण न्याय दर्शनाने स्वीकारलेले. कोणी स्वीकारले? न्याय दर्शनाने. न्याय दर्शन चारच प्रमाण स्वीकारतं, पण पुढे जाऊन आपल्याला पूर्वमीमांसा यांचा जेव्हा आपण विचार करतो, कारण आपल्याला त्यांचा विचार करायला तिथे सिलेबस प्रमाणे विचारात घ्यायचं असल्यामुळे आपण तिथे अजून 2 प्रमाण जोडतो. एक आहे अर्थापत्ती आणि दुसरं आहे अनुपलब्धी. काय आहे? अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. आता अर्थापत्ती, अर्थाची आपत्ती, संधी थोडी करता येत असेल. अर्थापत्ती याचा अर्थ होतो अर्थाची आपत्ती. आता अर्थाची आपत्ती, आपत्ती म्हणजे संकट एक प्रकारे. आता समजा एखाद्या व्यक्तीबद्दल असं बोललं गेलं, देवदत्त लठ्ठ आहे पण तो रात्री जेवत नाही. काय म्हणाले मी? देवदत्त लठ्ठ आहे पण तो रात्री जेवत नाही. तर रात्री जेवत नाही पण तो लठ्ठ आहे, काय मनात आलं असेल सगळ्यांच्या? दिवसाच इतका जेवत असला पाहिजे, त्यामुळे त्याचा हा लठ्ठपणा आहे. म्हणजे 2 विरोधी विधानं आपल्या पुढे आली की तो जेवत नाही आणि तिकडे लठ्ठही आहे. यांच्यावरून आपण जे 2 विरोधी विधानांवरून आपल्याला जे ज्ञान झालं त्याला म्हणायचं अर्थापत्ती. ठीक आहे, काय सांगितलं मी? 2 विरोधी ज्ञानांवरून जे ज्ञान आपल्याला झालं त्याला म्हणायचं अर्थापत्ती. हे मत प्रभाकर यांचं आहे. हे लक्षात ठेवा, हे मत जे आहे ते प्रभाकर यांचं आहे. पण कुमारिल म्हणतात की त्यांना विरोधी मानता येणार नाही, तिथे त्यांच्या दोघांमध्ये मतभेद आहेत. कदाचित कोणी हा जर प्रश्न अगदी केला ऑब्जेक्टिव्ह मध्ये की अर्थापत्तीत प्रभाकर आणि कुमारिल यांच्यात भेद आहेत का, तर भेद आहेत. कुमारिल असं म्हणतात की विरोधी मानण्याचं कारण नाही, ती परिस्थिती जशी आहे तसं आपण स्वीकारतो आणि म्हणून आपणास ज्ञान होतं, असं कुमारिल आपल्याला इथे सांगताना दिसतात. विरोध म्हणून नाही स्वीकारताना दिसत. हा भेद प्रभाकर आणि कुमारिल यांच्यामध्ये तुम्हाला दिसेल. यानंतरचं शेवटचं प्रमाण उरलेलं आहे ते म्हणजे अनुपलब्धी. अनुपलब्ध असणं म्हणजे काय? कोणी बोलू शकेल? अनुपलब्ध. RS मुंडले धरमपेठचेही विद्यार्थी याच्यामध्ये आहेत, त्यांनीही इथे बोललं तरी चालेल. अनुपलब्ध मॅम वस्तूचा अभाव असणे. करेक्ट, वस्तूचा अभाव असणं. आता या ठिकाणी पुन्हा प्रश्न निर्माण होतो की वस्तू अस्तित्वात नसणं, अभाव असणं याचा अर्थ त्या ठिकाणी ती वस्तू नसणं. उदाहरणार्थ एखादी खोली आहे आणि तिथे माठ नाही. आपण हेच उदाहरण तिथे बघतो श्रीनिवास दीक्षितांच्या पुस्तकामध्ये. त्यामुळे
त्या ठिकाणी माठ नाही हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे ज्ञान प्रत्यक्ष नाही. हे काही दर्शनांनी या अनुपलब्धी प्रमाणाला तिकडे प्रत्यक्षात तर कोणी अजून अनुमानाने अशा पद्धतीने स्वीकारलेलं तुम्हाला दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. पण पूर्वमीमांसेचा जेव्हा विचार करतो किंवा इव्हन उत्तर मीमांसा, ते म्हणतात याला स्वतंत्र दर्जा दिला पाहिजे. याचं कारण असं की प्रत्यक्ष ज्ञान जेव्हा आपल्याला होत असतं ना, तेव्हा ते इंद्रिय सन्निकर्षाने होत असतं. इंद्रिय सन्निकर्ष म्हणजे काय, तर इंद्रिय आणि वस्तू यांचं डायरेक्ट कनेक्शन होतं. असं म्हणायला हरकत नाही की डोळे त्या वस्तूवर जाऊन पडतात, असं म्हणायला हरकत नाही. इतका तो सन्निकर्षाचा भाग आहे. जेव्हा ती वस्तू आणि आपले जे कुठले इंद्रिय असतील, पंचज्ञानेंद्रिय, मन, त्या वस्तूशी जेव्हा डायरेक्ट येतात तेव्हा तो संबंध निर्माण होतो आणि मग आपल्याला प्रत्यक्षाचं ज्ञान होतं. पण इथे तर तसं नाहीच आहे ना, वस्तूच अवेलेबल नाहीये, म्हणून त्याला आपण अनुपलब्धी म्हणतोय. आणि म्हणून या ठिकाणी दोन मध्ये भेद आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण धावता आढावा बराच या ठिकाणी घेतलेला आहे. सगळ्यात पहिले आपण त्या ठिकाणी जो ज्ञान जे आहे तो आत्म्याचा गुण हे नैयायिकांच्या बाबतीत लक्षात ठेवलेलं आहे. त्यानंतर मी एकदा पुन्हा धावत जाते आहे त्या मागच्या भागांकडे. त्यानंतर त्या ठिकाणी प्रमा आणि अप्रमा आहे. प्रमा याचा अर्थ होतो यथार्थ ज्ञान, प्रमा याचा अर्थ होतो यथार्थ ज्ञान आणि अप्रमा म्हणजे अयथार्थ ज्ञान. ठीक आहे. प्रमेचे जे प्रकार आहेत त्याला म्हणायचं साधन, प्रमाण, आणि ती प्रमाण न्यायदर्शनात 4, पण भारतीय पूर्ण दर्शनांचा विचार केला तर 6. हे खूप कन्फ्यूज करतं. आणि मी तुम्हाला सांगू का, बरेचदा प्रश्न असा फिरवून विचारला जातो. कधी न्यायदर्शनाची प्रमाण सांगा जर म्हटलं तर लक्षात ठेवायचं 4, तिथे 6 लिहायचं नाही. पण भारतीय दर्शनात एकूण प्रमाण किती आहेत असं विचारलं तर 6, हे लक्षात ठेवा. चुकायला नको. आपल्याला ही मार्क खूप इझी पद्धतीने मिळणारा प्रश्न आहे, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही ते. ठीक आहे. यानंतर प्रमाण 6 कोणती कोणती आहेत आता आपण बघितली, आणि अप्रमाणांचे 3 भाग आहेत हे इथे लक्षात ठेवायचं. यानंतर जे आपण येतो ते येतो प्रामाण्यवादाकडे. प्रामाण्यवाद हे चॅप्टर बरेचदा थोडस विद्यार्थ्यांना जड होतं, समजायला जड होतं, किंवा आता तुम्हाला लिहायचं नाही, आता तुम्ही सध्या फक्त ऑब्जेक्टिव्हवर टिक करता आहात, है ना. पण जेव्हा लिहायची वेळ येते तेव्हा बरेचदा हे युनिट, हा भाग युनिट मधला त्रासदायी होतो. आपण इथे या ठिकाणी विचारात घेऊया की प्रामाण्यवाद म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. सगळ्यात पहिलं तर मी हे सांगेन की प्रामाण्यवादामध्ये जो विचार केलेला आहे की वस्तू जी आहे त्या वस्तूचं ज्ञान यथार्थ झालं की अयथार्थ झालं हे मी कशाच्या आधारे समजून घेतो, त्या प्रमाणाच्याच आधारे समजतो की दुसरं कुठलं तरी आधार घ्यावा लागतो आणि त्याच्या आधारे समजतो. हे जेव्हा होतं तेव्हा त्याला प्रामाण्यवादाचा विचार असं म्हटलं जातं. आता तुम्हाला 4 दर्शनांचा तिथे विचार करायचा आहे. प्रमुख तुम्ही लक्षात घ्या, न्याय दर्शन आणि मीमांसा दर्शन याच्यावर प्रश्न हे बरेचदा जास्त प्रमाणात तिथे विचारले जातात. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, न्याय दर्शन जे आहे ते परतः प्रामाण्यवादाचा स्वीकार करतात. ठीक आहे. आणि जेव्हा आपण मीमांसा दर्शनाचा विचार करतो तेव्हा ते स्वतः प्रामाण्यवादाचा विचार करताना दिसतं. आता परत प्रामाण्यवाद काय आणि स्वतः प्रामाण्यवाद काय ते काय सांगतं बघा. जेव्हा वस्तूचं ज्ञान आपल्याला होत असतं, कुठल्याही वस्तूचं ज्ञान आपल्याला होतं, जसं उदाहरणार्थ आपण कुठेतरी उभे आहोत, अंधारात उभे आहोत आणि एखादी दोरी आपल्याला पडलेली दिसते, है ना. आणि अंधार असल्यामुळे
आपण थोडे कदाचित घाबरलेलो असतो आणि मग आपल्याला असं वाटतं साप तर नाही ना. पण पहिले आपल्याला काय ज्ञान झालंय, वस्तू आहे. ठीक आहे, पहिली ही स्टेप होती. मग आपण तपासायला लागलो की आपल्याला वस्तूचं जे काही ज्ञान आहे, म्हणजे ती साप आहे हे जे काही आपण आपल्या डोक्यात घेतलंय हे बरोबर आहे की नाही आहे हे आपण बघितलं. आता स्वतःप्रामाण्यवादी काय म्हणतात या ठिकाणी बघा. स्वतःप्रामाण्यवादी या ठिकाणी म्हणतात की जे काही ज्ञान आपल्याला त्या मोमेंटला होतं ते आपण सत्य धरतो, आणि मग जर का त्यात काही अडथळा निर्माण झाला तर मग दुसऱ्याच्या साह्याने आपण ते चूक बरोबर तपासतो. पण पहिले जेव्हा होतं तेव्हा आपली रिएक्शन आपल्याला जे समजलं आहे, आपल्याला जे ज्ञान झालंय त्याच्याच अनुरूप असतं. ठीक आहे. आणि परतप्रामाण्यवादी काय म्हणतात की सत्य किंवा असत्य जे शोधायचं असतं ते दुसऱ्याच्या साह्याने शोधलं जातं. आता इथे ही खेळ आपल्याला बरेच झालेले दिसून येतात. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला म्हणजे जर आणखीन पुढे जाऊन बौद्ध दर्शनाचा विचार केला ना तर उलटी गाडी त्यांची जाते. उलटी गाडी त्यांची जाते म्हणजे कसं की प्रामाण्य जे आहे ते प्रामाण्य ते परतः मानतात आणि अप्रामाण्य स्वतः मानतात. बौद्ध काय करतात बघा. हा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह मध्ये आला तर लक्षात ठेवायचा. तुम्ही हवं तर लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लोकांना त्रास होणार नाही या गोष्टीचा. सगळ्यात पहिलं आपण न्यायदर्शनाचा विचार करू. तर न्यायदर्शनामध्ये प्रामाण्य हे परतः मानलेलं आहे. त्यानंतर मीमांसा दर्शनामध्ये प्रामाण्य हे स्वतः मानलेलं आहे. बौद्ध दर्शनाकडे जर आपण आलो तर बौद्ध दर्शन प्रामाण्य हे परतः आणि अप्रामाण्य हे स्वतः असं स्वीकारतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमधला भेद आपल्याला विचारात ठेवला पाहिजे की 3 दर्शनांमध्ये आपल्याला भेद या ठिकाणी दिसतो. हे झालं प्रामाण्यवादाच्या संदर्भात. इथे अजून कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. विद्यार्थ्यांना काही प्रश्न आहेत? मॅडम, असं इथे स्पष्ट होतं ना की म्हणजे न्यायदर्शन हा परतः प्रामाण्यवादाचा स्वीकार करतात हा. आणि मीमांसा दर्शन हे स्वतः प्रामाण्यवादाचा स्वीकार करतात. काय 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 एकदा पुन्हा रिपीट करा. आणि न्यायदर्शन हे परतः प्रामाण्यवादाचा स्वीकार करतात. बरोबर. आणि मीमांसा दर्शन हे स्वतः प्रामाण्यवादाचा स्वीकार करतात. स्वतः प्रामाण्यवादाचा आणि बौद्ध दर्शन जे आहे ना ते परतः प्रामाण्यवाद स्वीकारतं. पण त्यांचं कसं म्हणणं आहे की या ठिकाणी प्रामाण्य हे परत आहे पण अप्रामाण्य जे आहे ते मात्र स्वतः आहे. म्हणजे वस्तू जेव्हा आपल्या पुढे येते तेव्हा आपल्याला कुठल्या तरी गोष्टीच्या सहाय्याने पहिले तपासायचं असतं आणि मग आपण खरं खोटं ठरवतो. पण असं होत नाही. बघा, आपल्या रिएक्शन्स इतक्या वेगळ्या असतात. आपण जेव्हा कुठली एखादी वस्तू बघतो तेव्हा आपण बरोबर आहे असंच समजून पुढे जातो आणि मग तपासतो. फलप्रामाण्यवादी उपपत्ती जी सत्याच्या संदर्भात आहे, तुम्हाला कदाचित त्या तिन्ही उपपत्ती सत्याच्या संदर्भातल्या माहिती असाव्यात. या संदर्भात त्या फार महत्वाच्या आहेत. 3 अशा आहेत की सगळ्यात पहिलं आहे ती म्हणजे वस्तुस्थित्यात्मक उपपत्ती. आता वस्तुस्थित्यात्मक उपपत्ती याचा अर्थ असा की सत्य कसं शोधायचं तर ते म्हणतात वस्तुस्थिती जशी आहे तसं तिचं वर्णन केलेलं असलं तर आपल्याला झालेलं ज्ञान हे सत्य आहे. ठीक आहे. दुसरी उपपत्ती आपल्याला सांगते ती म्हणजे सुसंवादी उपपत्ती. सुसंवादी उपपत्तीमध्ये असं म्हणणं आहे की वस्तुस्थिती एका दर्जाची आहे, विधान हे दुसऱ्या दर्जाचं आहे आणि त्यामुळे त्यांची आपण कंपॅरिझन नाही करू शकत.
त्या ठिकाणी आपल्याला विधानं आणि विधानांची कंपॅरिझन केली पाहिजे. आता विधानं आणि विधानांची कंपॅरिझन करणं म्हणजे एक विधानाशी दुसरं विधान सुसंगत असलं पाहिजे, दुसऱ्याशी तिसरं असलं पाहिजे, तिसऱ्याशी चौथं असलं पाहिजे. ही जेव्हा मालिका बरोबर चालू राहील तेव्हा ते त्याला योग्य असं आपल्याला म्हणता येईल. आणि हेच तिसऱ्या उपपत्तीमध्ये असं सांगितलंय की एखाद्या गोष्टीविषयी त्याला फलप्रामाण्यवादी उपपत्ती असं म्हणतात. तिसरी जी आहे ती आहे फलप्रामाण्यवादी उपपत्ती. आता ती फलप्रामाण्यवादी उपपत्ती आपल्याला असं सांगते की मी एखाद्या गोष्टीविषयी मला जे काही जाणवलं ते जर मला तसंच दिसलं, उदाहरणार्थ उदाहरण दिल्याने जास्त सोपं होईल. डांबरी रस्त्यावर तुम्ही उन्हाळ्यात जर गाडी चालवत असाल तर तुमच्या लक्षात येत असेल की एक विशिष्ट अंतरानंतर असं वाटतं तिथे कदाचित पाणी असेल आणि आपण त्या रस्त्याला पुढे पुढे जातो तर पुन्हा लक्षात येतं पाणी वाणी काही नाही, आपण पुन्हा पुढे जात जातो. जर आपल्याला त्या ठिकाणी आपण पोचलो आणि पाणी प्यायला मिळालं तर आपल्याला झालेलं ज्ञान हे सत्य आहे असं फलप्रामाण्यवादी उपपत्ती सांगते. याच उपपत्तीच्या आधारे, कारण ही स्वीकारली होती, नैयायिकांनी स्वीकारली, ही तशीच बौद्धांनी सुद्धा स्वीकारली आणि म्हणून ते म्हणतात की जर आम्हाला झालेल्या ज्ञानात आम्ही सक्सेस झालो तर आम्ही त्याला सत्य मानू. आणि म्हणून पहिली जी स्टेज आहे त्या स्टेजच्या वर न जाता ते डायरेक्ट दुसऱ्या गोष्टीवर त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतात. आणखीन काही प्रश्न? मॅडम निर्विकल्पक प्रत्यक्षमध्ये काहीच त्याचे प्रकार नाहीत का? बघा काय होतं की निर्विकल्पक प्रत्यक्षाच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रकार नाहीच करता येणार त्याचे. याचं कारण असं आहे की तिथे आपल्याला कळतच नाही ना, फक्त ऑब्जेक्ट आहे एवढं कळतं. ऑब्जेक्ट आहे याचा अर्थ काय की तिथे फक्त आपल्याला एवढं कळतं काहीतरी आहे, पण काय आहे नाही माहिती आणि म्हणून तिथे प्रकार करण्याचा प्रश्नच येत नाही. आणखी डे रिव्हिजन करून द्या ना. कोणत्या कोणत्या मुद्द्यांच्या तुम्ही प्रश्न विचारले ना बेटा तर ते जास्त सोयीस्कर होतं माझ्यासाठी. सगळ्यात पहिलं आपण विचारात घेतलं होतं ते म्हणजे प्रमा है ना. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, वस्तू जशी आहे तसं तिचं वर्णन करणं म्हणजे प्रमा. आणि ज्या वेळेला वस्तू आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी सांगतो तेव्हा त्याला आपण अप्रमा असं म्हणतो. ठीक आहे. प्रमेयचे प्रकार, अप्रमेयचे प्रकार. प्रमेयचे टोटल 6 आणि तसे 4. हा फरक नेहमी लक्षात ठेवाल बरं. तुम्ही आज सगळे वाचा, उद्या पुन्हा आपण घेणार आहोत. हा तर आपण उद्या पुन्हा ही रिव्हिजन करू म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला याचा फायदा होईल. ठीक आहे. व्हेरी मच मॅडम. वेलकम.